ग मला बघून बघून कशी लाजते ही पोरगी माझ्या मनामध्ये रुजते. तर नमस्कार भावांनो, मी तुमचा मित्र नितीन गायकवाड पाटील तुमचे स्वागत करीत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ ट्रेंडिंग सॉन्गवर होणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण व्हिडिओ ॲड करूया. फोटो ॲड करायचा, त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा. इथे खाली स्क्रोल करायचं, ॲसेप्ट रेशोवर क्लिक करायचं आणि 9:16 हा रेशो घ्यायचा. त्यानंतर फोटोला असं झूम करून प्रॉपरपणे सेट करायचं. त्यानंतर बॅक यायचं आणि मटेरियलमध्ये दिलेला बीटमार्कचा व्हिडिओ असतो तो ओव्हरले करून ॲड करून घ्यायचा असतो. ॲड करून घ्यायचा, असं प्रॉपरपणे ॲड करायचं आणि बीटमार्कच्या व्हिडिओवर क्लिक करून असं स्क्रोल करायचं बाजूला. जिथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची, अशीपर्यंत अशी ओढून आणायची. त्यानंतर आता बीट 1 आणि बीट 2 आपल्याला बीट मार्कनुसार फोटोला स्प्लिट करायचा आहे. चला तर मी एकदा स्प्लिट मारून घेतो, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. अशा प्रकारे स्प्लिट मारणं झाल्यानंतर बॅक यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा. त्यानंतर 2 नंबरच्या इमेजपासून आपल्याला पूर्ण याला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्यासाठी फोटोवर क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर थोडं लोड घेईल. इथं स्क्रोल करायचं, कॉम्बोमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर तिथं दिसेल तुम्हाला डिस्ट्रॉय राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल इथं दिसेल तुम्हाला स्लिप अँड स्लाईड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर तो इफेक्ट नाही तर त्यानंतर इथं दिसेल तुम्हाला स्लिप अँड स्लाईड 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि परत खाली त्याच्याच खाली स्लिप अँड स्लाईड 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्याच्या पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आलं खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला 3D कार्ड 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. फोटो बरोबर झूम करून सेट करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या मेनूला पण तसाच इफेक्ट द्यायचा आहे. तर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला 3D कार्ड 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल परत एक 3D कार्ड 5 हा इफेक्ट अप्लाय करायचा इथं. त्यानंतर प्रॉपरपणे हे करून द्यायचं. पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि खाली स्क्रोल करायचं. त्याच्याच बाजूला असेल बघा 3D कार्ड 3 हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आणि पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या मेनूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर इनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला होरिझॉन्टल रील हा इफेक्ट अप्लाय करायचा.
हा इफेक्ट इथपर्यंत असा अप्लाय करायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये झाल्यावर एकदा लाईट इफेक्टमध्ये यायचं. लेग टू हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत हा इफेक्ट अप्लाय झाला आहे असं अप्लाय करून टाकायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. इथं दिसेल मला डेकोरमध्ये इथं गर्ल्स एस सिगरेट हा इफेक्ट अप्लाय करायचा. तो पण स्टार्टिंगपासून ते असा एंडिंगपर्यंत असं ओढून न्यायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. एखादा इफेक्ट अप्लाय करू आपण दुसरा. त्यानंतर मिनी रेनबोवर क्लिक करायचं आणि तो इफेक्ट असा इथपासून तर इथपर्यंत असा ठेवायचा. त्यानंतर डुप्लिकेट करायचा आणि परत थोडं समोर इथं सेट करून टाकायचं असं. त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे. तर सर्वात पहिले आपण 1-2 दिवसापासून लाईट मोशनचे एडिटिंग सुरू करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.